Okay, so we are going to start our next chapter, that is engineering curve. Okay, so what is engineering curve? So basically engineering curve consists of your concentric circle method, then rectangle method, oblong method, then arc of circle method, rhombus method and basic locus method. ह्या 6 मेथडने आपण एक इलिप्स किंवा इंजिनिअरिंग कर्व हे ड्रॉ करू शकतो. आता जेवढ्या मेथड तुम्हाला दिलेल्या या सर्व मेथडने आपण त्यांचे काही रिस्पेक्टिव्ह प्रॉब्लेम असतील, पर्टिक्युलर प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करणार आहे. ओके, then engineering curve again classify into second category, that is parabola. ओके, तर पॅराबोला असेल तर पॅराबोला ड्रॉ करण्याच्या 3 मेथड आहेत तुमच्याकडे. एक रेक्टँगल मेथड, देन मेथड ऑफ टँजंट आणि बेसिक लोकस मेथड. ओके, आपण त्याला डायट्रिक्स म्हणतो. ओके, हायपरबोला. अगेन हायपरबोला आपण ड्रॉ करू शकतो बाय युजिंग रेक्टँग्युलर हायपरबोला मेथड, देन रेक्टँग्युलर हायपरबोला युजिंग पीव्ही डायग्राम किंवा इक्वेशन जे काही गिवन असेल त्यातून, किंवा बेसिक लोकस मेथड. या सर्व मेथडने आपण एक कर्व ड्रॉ करणार आहे. कुठले कुठले कर्व असतील मग ते आयदर इलिप्स असतील किंवा पॅराबोला असतील किंवा हायपरबोला असेल. ओके, ओके. जे काही तुमचे कोनिक सेक्शन असतील, ओके, व्हॉट इज कोनिक सेक्शन? जे तुम्हाला मी आत्ता सांगितलंय, स्क्रीनवरती जो नोट करत असेल त्याला मी मीटिंग मधनं रिमूव्ह करेल. वेट, ओके. सो इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला. ओके, इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला हे जे आहे यांना आपण कोनिक सेक्शन म्हणतो. व्हाय? बिकॉज ऑफ दिस कर्व appear on the surface of a cone when it is cut by the some typical cutting plane. आपण एखादा तुमचा सिलेंडर घेतला किंवा कोन घेतला, ह्या सर्व सेक्शन जर आपण एका पर्टिक्युलर अँगलने कट जर केले आणि तो सेक्शन जर ओपन केला तर तो तुमचा कर्व सेक्शन दिसतो. ओके, तो कर्व सेक्शन दिसतो. ओके, फॉर एक्झाम्पल हा एक कोन दिलेला आहे तुम्हाला, तो जर मी ह्या लाईन मध्ये जर कट केला, जस्ट म्हणून ओके, जर तुमच्याकडे एखादा कोन दिलेला असेल, कोन जर पर्टिक्युलर सेक्शन जर कट केला आणि तो जर सेक्शन आपण ओपन केला